घर हा शब्द जरी तुम्हाला छोटा वाटला ना, तरी त्याच्यामध्ये खूप समाधान आणि सुख असतं. कारण प्रत्येकाला स्वतःचं घर हे खूप प्रिय असतं. मग ते घर छोटं असू द्यात किंवा मोठं, त्याने काहीच फरक पडत नाही. आता घर म्हटलं, की तिथे पसारा हा आलाच. आपल्यातील प्रत्येकीलाच असं वाटतं, की आपलं घर ना नेहमी स्वच्छ दिसायला पाहिजे. पण प्रत्यक्षात तर असं होत नाही. कारण एक दिवस आपण उठतो आणि घराची एवढी साफसफाई करून घेतो आणि 2 दिवसानंतर परत जसं होतं तसंच घर होतं. बरोबर ना? आता मी व्हिडिओ शूट करत असते. त्यामुळे व्हिडिओ शूट करायला, ते एडिट करायला, त्यात घरातली कामं, बाहेरचं येणं-जाणं ह्याच्यामुळे ना बऱ्याच दिवसापासून बेडरूमकडे माझं काही लक्षच गेलं नाही. तर म्हटलं चला आज फायनली आपण बेड डीप क्लीनिंग करूया. त्याच्यासोबतच मी म्हटलं चला आज तुमच्यासोबत गप्पा मारूया. आणि आज तुम्हाला मी छोट्या-छोट्या अशा सवयी सांगणार आहे, ज्या सवयी जर तुम्ही स्वतःला लावून घेतल्या, तर तुमच्या घरात कमीत कमी पसारा होईल. आपला बेड किंवा आपण जिथं झोपतो तिथला बिछाना हे उरकून ठेवायचं. आता मी तुम्हाला असं नाही म्हणणार, की सकाळी उठल्या-उठल्याच तुम्ही बेडरूम किंवा ते बिछाना वगैरे उचलून ठेवा. कारण ज्या घरात लहान मुलं असतात, त्या घरात हे काही पॉसिबल होत नाही आणि बऱ्यापैकी बायका सकाळी उठल्यानंतर त्यांना किचनमध्ये जावं लागतं. त्यामुळे हे सगळं काम झाल्यानंतर तुम्ही तो पसारा उरकून ठेवा. कारण तो जर पसारा तसाच राहिला आपला बेड किंवा झोपण्याची तिथला बिछाना, तर घर खूप अस्ताव्यस्त वाटतं. प्रत्येक वस्तूची ना स्वतःची अशी जागा तयार करा. खरं स्टार्टिंगला असं होत नाही, पण हळू-हळू ही सवय लागते तुम्हाला. प्रत्येक गोष्ट यूज करून झाल्यानंतर जागच्या जागी ठेवून द्यायची. आपल्या घरातल्या ज्या जुन्या क्रीम, औषधं किंवा आय ड्रॉप असतात त्यांची एक्सपायरी बघा. ती जर यूज होणार नसेल ना, तर ती टाकून द्या कारण त्याचा पण घरामध्ये खूप पसारा होतो. आता तुम्ही हा जो बॉक्स बघताय ना, मी हा ऑनलाईन मागवला होता कपड्यांसाठी. पण आता कपड्यांचा माझा पसारा मी खूप कमी केलाय म्हणून आता मी या कपाटामध्ये ठेवून देते कारण इथं माझा पसारा खूप होतो. आता मी हा बॉक्स खूप हलका आहे त्याच्यामुळे खाली आहे ना मी मुलीचे गेल्या वर्षीचे पुस्तकं 2 ठेवलेत त्याच्यामुळे हा बॉक्स जरा असा हार्ड वाटतोय. आता हे गळ्यातलं बघा मला सापडलं. मला खूप आवडतं हे गौरीचं गळ्यातलं होतं गेल्या वर्षीचं आणि तुम्ही साफ करताना ना अशी एक पिशवी सोबत ठेवायची कारण जे कोणती गोष्ट टाकायची ना ती लगेच त्या पिशवीमध्ये टाका. पण चेक करून टाका बरं का परत काय प्रॉब्लेम नको. आता आपल्या मुलांची जुनी खेळणी, जी खेळणी तुम्ही वापरत नाही किंवा त्याचा आता उपयोग होणारच नाही अशी खेळणी एकतर तुम्ही कोणाला तरी द्या किंवा मग जर कोणाला देऊ शकत नसाल तशीच ठेवायची असतील, तर ती पॅक करून व्यवस्थित बेडमध्ये जागा असेल तिथं तिथे ठेवा किंवा लॉफ्टमध्ये ठेवा. कारण माझ्या तर घरात खेळण्यांचा एवढा पसारा होता ना, मी तो सगळा पसारा खूप कमी केलाय. आता गरजेला मला एक पण कांगवा सापडत नाही, पण पसारा उरकताना इथे एवढे कांगवे सापडलेत ना, आता म्हटलं ते कांगवे पण आता मी या ब्रशने छान क्लीन करून घेते. घरात लहान मुलं असली ना, आपण एखादं काम काढलं आणि ते बिना प्रॉब्लेमचं शेवटपर्यंत होतं, असं होतच नाही. आता पसारा उरकेपर्यंत मुलं जागी झाली. आता त्यांना लागली होती भूक. आता मी सकाळी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं. म्हटलं आता चला त्यांना छान चपाती आणि चहा नाश्त्याला देऊया. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी व्हिडिओ शूट पण करत असते, घरातली पण कामं, त्यात मला मुलांकडे बी लक्ष द्यायला लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे लहान मुलं तर किती खटपटी असतात. तर खरं सांगू का, आता माहिती नाही असं कसं होतं माझ्याकडनं, पण मी स्वतःशी ठरवलंय, की स्वतःला व्यस्त ठेवायचं म्हणून या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित हँडल करू शकते. आपल्या किचनची स्वच्छता. आता सगळ्यात जास्त पसारा ना आपल्या इथंच होतो. कारण बऱ्यापैकी जास्त काम आपल्याला इथंच असतं. तर तुम्ही स्वयंपाक करताना तुम्ही जे भाजीपाला किंवा कांद्याची टरफलं वगैरे असतात ना, तर ती अशी भांड्यात टाकून न देता तिथे एखादी पिशवी किंवा डस्टबिन ठेवायचं. ती त्यात टाकायची. आपण जे यूज केलेले चमचे असतात भाज्या वगैरे हलवायला, तर ते किचनवरती ठेवायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं किचनला तेलकट डाग पडतात. मग झुरळ होतात. म्हणून तुम्ही त्यासाठी तेलाची किटली असेल तर त्याच्याखाली प्लेट, चमच्यांखाली ठेवायला प्लेट अशा छोट्या-छोट्या गोष्टी वापरा, जेणेकरून तुमच्या किचनमध्ये कमी पसार होईल.
मुलांना दिला नाश्ता म्हटलं चला आता स्वतः पण थोडी एनर्जी घेऊया म्हणून आता मी तर ब्लॅक टी घेते. तुम्हाला जर खरं पित्ताचा त्रास होत असेल ना, तर दुधाचा चहा तुम्ही टाळा. कारण दुधाच्या चहाने हे पित्त खूप वाढतं. म्हणून पहिल्यापासून ना मला ब्लॅक टीची सवय. त्यामुळे मी तोच चहा पीत असते कारण त्याने मला पित्त जास्त होत नाही. घरातील कपडे जागच्या जागेवर ठेवायची. आता हे काम आहे ना, किती जरी उरकलं तरी आपल्याला सारखंच पडत असतं आणि त्यात जर तुमच्या घरात लहान मुलांची कपडे असतील जुनी, तर ती तुम्ही कोणत्यातरी नातेवाईकांना द्या किंवा त्याची उशी शिवा किंवा काहीतरी ते कपड्यांचं करा आणि कपाटातनं त्याचा पसारा कमी करा. कारण त्याच्यामुळे माझ्या कपाटात खूप पसारा झाला होता. मध्यंतरीच आमचं शिफ्टिंग झालं त्यावेळेस मी तो पसारा बऱ्यापैकी कमी केला. आता हा जो बॉक्स आहे ना, हा फॅनचा बॉक्स आहे. तर मी ह्याला यांचं शर्ट लावलंय आणि बघा हे ब्लाउजसाठी मी ऑर्गनायझर छान असं घरात तयार केलंय. याच्यामध्ये ना ब्लाउज आपले पटकन सापडतात आणि दिसायला पण ते छान दिसतं. तर तुम्ही पण असं ऑर्गनायझर घरात बनवू शकता. घरात नाही लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या कमी करा. कारण आपण काय करतो, एक गोष्ट जरी वापरात नसली, तरी ती ठेवून देतो. म्हणतो आज नाही उद्या ती उपयोगाला होईल. पण याने त्याचा पसारा कधी वाढतो तेच कळत नाही. अनावश्यक गोष्टी असतील ना, तर त्या घरातनं काढून द्या. गेल्या वर्षी गणपतीत डेकोरेशनचं साहित्य जे आणलं, त्यातले साहित्य शिल्लक होतं. मला ना घर सजवायला खूप आवडतं. खरं तर माझी तर रूम रेंटचीच आहे, पण मला आवडतं म्हणून मी प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन करतच असते. म्हणतात ना, वेळेच्या अगोदर काहीच भेटत नाही आणि आपल्या नशिबातलं पण कोणी नेत नाही. जेव्हा नशिबात असेल तेव्हा तर स्वतःचं घर होईलच. पण जोपर्यंत आपण ज्या घरात राहतो ते घर पण स्वतःचं असल्यासारखंच आपण ते स्वच्छ आणि नीट ठेवलं पाहिजे. आपल्या टीव्हीचा रिमोट, आपलं मेकअपचं सामान किंवा घराच्या चाव्या आणि मेन कुलूप ह्याच्यासाठी ना एक जागा निश्चित करा. कारण या गोष्टी ना आपल्याला सारख्या लागतात, पण त्या वेळेवर सापडत पण नाही. आपण आहे ना कामाच्या गडबडीत स्वतःकडे लक्ष देत नाही, पण तसं करू नका. कारण स्वतःकडे पण लक्ष द्या. कारण घरामध्ये मुलं जी असतात ती तुमची जबाबदारी असते. त्यामुळे तुम्ही स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. कारण मध्यंतरी एका ताईचा व्हिडिओ मी बघितला, तर 2 दिवस तोच व्हिडिओ सारखा माझ्या डोक्यात येत होता. त्यांना एक लहान मुलं होतं. त्या बाथरूममध्ये गेल्या होत्या आणि तो हीटर की काय सुरू होता. मग त्यांच्या हातात जे ओलं ब्लँकेट होतं ना, ते त्या हीटरला चिटकलं आणि त्यांना करंट लागला. पण खरं देवाची कृपा की त्यांना काहीच झालं नाही. आणि आता हे जे काम आहे ना कपाटाचं तुम्हाला सांगते. पुढे काय झालं, हे कपाटाचं काम जवळ-जवळ 1 वर्ष झालं करायचं राहिलंय. कारण त्यासाठी कामगार घरी येतात वाटतं. कपाट काय बाहेर नेता येत नाही म्हणून ते झालं नाही. तर बघा इथं मी म्हटलं आता हातोहात आता कपाट पण क्लीन करून घ्यावं. ते क्लीन करताना माझ्या हातात कापड होतं. ते कापड त्या आरशाला लागलं कारण तिथं अगोदरच आरसा तुटला होता आणि तो आरसा पटकन खाली पडला. आता ते नशीब की माझ्या हातावर किंवा पायावर तो पडला नाही. बघा किती मोठी काच होती. यांना म्हणणार आहे आता एवढं झालंय आता तरी तो मिरर चेंज करून घेऊया नाहीतर कधी-कधी काय इन्सिडेंट्स होतात ना, ते समजत पण नाही. म्हणून घरातली जी अशी इलेक्ट्रॉनिकच्या ज्या वस्तू असतात ना, की त्या बिघडल्यात, त्या खरंच तुम्ही लवकरात लवकर नीट करून घेतल्या पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ज्या सवयी सांगितल्या, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या? माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना, तरी प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मला पण तुमच्या सपोर्टची गरज आहे. मी तुमच्यासाठी छान-छान असेच व्हिडिओ आणत जाईन आणि मी रेसिपी पण शूट करते. त्याचे पण व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर तोपर्यंत सर्वांनी छान राहा, मस्त राहा आणि हो, स्वतःची आणि आपल्या मुलाबाळांची काळजी घ्या. लवकरच भेटूया पुढच्या नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.